पेपरफुटी प्रकरणातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा बळी गेल्यानंतर आता पुढचा क्रमांक कुणाचा याची चर्चा सुरू झाली आहे। खरे तर विरोधकांना थेट पंतप्रधान मोदींचाच राजीनामा हवा आहे। ते होणे शक्य नाही। दिल्लीतील पोलिसांच्या अतिरेकी कारवाईच्या मुद्द्यावरून गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांनी लावून धरली, परंतु अमित शहांचाही राजीनामा येणार नाही। विरोधकांना त्याची कल्पना आहे, परंतु या दोन नेत्यांना वाचवण्यासाठी इतरांचा बळी दिला जाऊ शकतो ही शक्यता गृहीत धरून विरोधकांनी या दोघांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवत अन्य मंत्र्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे। सध्या संपूर्ण देशभर E20 अर्थात 20% इथेनॉल मिश्रित इंधन पेट्रोल पंपावर दिलं जातंय। हे प्रमाण अधिक वाढवण्याचा विचार सरकार करत आहे, त्यामुळे हा मुद्दा हाताशी घेत मोदी सरकारमधील मंत्र्यांना लक्ष्य केलं जातंय। या सरकारमधील मंत्र्यांचे राजीनामे होत नाहीत, म्हणजेच विरोधकांच्या दडपणामुळे कोणत्याही मंत्र्याला राजीनामा द्यावा लागत नाही अशी दरपोक्ती राजनाथ सिंग यांनी केली होती। विरोधकांनी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यास भाग पाडले। सरकारमधील कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा त्या मंत्र्याच्या आणि सरकारच्या कामकाजावर प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असतो। त्यामुळेच धर्मेंद्र प्रधानांनंतर अजून एका मंत्र्याच्या आणि खास करून गडकरींच्या राजीनाम्यासाठी विरोधक सरसावले आहेत। मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या माध्यमातून सरकारची अकार्यक्षमता लोकांसमोर नेण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे। त्यासाठीच इथेनॉलच्या वापरामुळे वाहनांचे स्पेअर पार्ट्स खराब होत असल्याचा अहवाल येऊनही सरकार केवळ काही लोकांचे आर्थिक हितबंध जोपासण्यासाठी इथेनॉलचा आग्रह धरत असल्याची भूमिका विरोधक सातत्याने मांडतात। थोडक्यात ही इथेनॉलची आग लवकरच काबूत आली नाही तर मोदी सरकारमधील अजून 1-2 मंत्र्यांचा बळी जाऊ शकतो। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।